पुन्हा एकदा कमेंट करा. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? आवाज येत असेल तर सर्वांनी कमेंट्स करा, जेणेकरून आपल्याला जे आपलं पुढचं सेशन आहे बघा लगेच त्या ठिकाणी स्टार्ट करता येईल. सर्वांच्या कमेंट्स येणं अपेक्षित आहे, जेणेकरून मला पुढचं लेक्चर जे आपला कंटेंट आहे तो लगेच त्या ठिकाणी स्टार्ट करता येईल. कमेंट करून सांगा सर्वांनी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का? येस, आवाज येतो आहे. चला ठीक आहे, काय अडचण नाही आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे, आजच्या या भागामध्ये थोडंसं आपल्याला पुढं जायचं आहे. तसं पाठीमागच्या काही तासामध्ये जे आपलं लेक्चर सुरू होतं बघा, सिरीज आपली जी चालू आहे प्रशासकीय विभाग, हे आपलं मधलं एक थोडासा वेगळा कंटेंट मी यापूर्वी घेतला होता. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, आजच्या भागामध्ये जो आपला मूळ सिलेबस आहे त्या मूळ सिलेबसकडे आपल्याला जायचं आहे. तर बघा आपला या शिक्षक भरतीमध्ये, मग त्यामध्ये टेट असेल, TET असेल, ह्या एक्झाममध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे बघा आपल्याला, आणि त्या टॉपिकवरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पण त्याच्या अगोदर 2 मिनटं माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. आता मुद्दा असा आहे बघा, सध्याला तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहीत असेल की एक टेलिग्राम चॅनल आहे, ज्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्या सर्व विषयाच्या नोट्स ऑलरेडी मी अपलोड केलेल्या आहेत. परंतु त्याच्या बरोबर अजून काही मुद्दा मी त्या टेलिग्रामवरती काय करतो माहिती आहे का, रोज 10 प्रश्न तुम्हाला देतोय बघा. क्वेश्चन्स पोल आहेत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने, तेच प्रश्न आहेत म्हणजे जे तुम्हाला एक्झामला येतात. तर त्याही प्रश्नांचा काय करा बघा, सर्वांनी रोज फायदा घेत चला. मी तुम्हाला पाठीमागं बऱ्याचदा बोललेलो आहे, जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत आपलं प्रत्येक पडणारं जे पाऊल आहे ते आपल्या यशाच्या दिशेनेच पडलं पाहिजे. आपली जी प्रत्येक आपली जी वेळ आहे, ही वेळ त्या ठिकाणी आपल्या त्या करिअरशीच निगडीत पाहिजे. मग माझं मत आहे की जर तुम्ही सोशल मीडियाला त्या ठिकाणी जर तुम्ही असताल, फेसबुकला कोणी आहे, कोणी टेलिग्रामवरती आहे, कोणी त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती आहे, तर ह्या सर्व त्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करत असताना माझ्या मते जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही आहे, त्या सोशल मीडियाचा वापर आपल्या ध्येयाजवळ जाण्यासाठी करावा असं मला वाटतं. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल प्रत्येकाचं जॉईन पाहिजे. ज्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे बघा, हिस्ट्री बाय अमोल सर. ओके, हे टेलिग्राम चॅनल काय करा, प्रत्येकाने त्या ठिकाणी जॉईन करून ठेवा. या टेलिग्राम चॅनलवरती मी रोज तुम्हाला जे काही प्रश्न आहेत बघा, ते 10 प्रश्न आहेत आपले, आणि ते प्रश्न निव्वळ आणि निव्वळ शिक्षक भरतीच्याच अनुषंगाने आहेत. त्यामुळं काय करा बघा, ते प्रत्येकाने टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे बघा, आज थोडंसं मी तुम्हाला या सोशल मीडियाबद्दल बोलतोय. सुरुवातीला 2 मिनटं डबल आपण आपल्या मुख्य कंटेंटकडे जाऊया. त्याच्यानंतर हे जे नाव तुम्हाला दिसतंय बघा, amol.antarkar, ANT, ओके, ANTARKAR, बस हेच नाव फक्त काय करा बघा, सर्च करा. पण हे सर्च तुम्हाला कुठं करायचं आहे, हे हिस्ट्री बाय अमोल अंतरकर सर हे टेलिग्रामवरती सर्च करा. आणि हे जे इंस्टाग्राम आहे बघा, इन्स्टावरती तुम्हाला काय करायचं आहे, amol.antarkar हे फॉलो करा. हे माझं इन्स्टा पेज आहे, याच्यावरती पण आपले भरपूर सारे व्हिडिओ आहेत. हां, पण हे इन्स्टावरती बाकी काहीतरी म्हणजे टाईमपास करत बसण्यापेक्षा, बाकी इतर कुठंतरी काहीतरी वेगळ्या रील्स पाहण्यापेक्षा माझं मत आहे की हे जे काही शॉर्ट व्हिडिओ आहेत ते बघा प्रत्येकाने, जेणेकरून तुमचा या ठिकाणी जे तुम्हाला मगाशी बोललो मी तसा तुम्हाला फायदा होऊन जाईल बघा. ओके, चल. आता पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं बघा, आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन प्रकरण आपल्याला सुरुवात करायचं आहे, जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चला बघा, महाराष्ट्रामधली ही जी काही रिव्हर सिस्टम आहे, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणूया, नदी प्रणाली म्हणूया, आपण ह्या सिस्टमला काय करू बघा, किंवा ह्या प्रकरणाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा, ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रामधल्या रिव्हर सिस्टमचा किंवा नदी प्रणाली जी आहे बघा तिचा अभ्यास करता, तर काही प्रकारचे मुद्दे आपल्या या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, इथं काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना पहिल्या आपल्या क्लिअर पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढे चालून काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आहे. मग त्यातली पहिली संकल्पना कोणती बघा, आपल्याला नदी कशाला म्हणायचे ही एक आपली पहिली संकल्पना आहे. त्यानंतर बघा, त्या नदीचं ओरिजिन, ज्याला आपण नदीचा उगम म्हणतो बघा, ती एक संकल्पना आहे. आणि नदीचं खोरं जे आहे, हे खोरं एक काय करा बघा त्या ठिकाणी, ही एक संकल्पना लक्षात ठेवा. चला, आता नदी, ओके, नेमकं रिव्हर कशी असते किंवा रिव्हरची एक्झॅक्ट व्याख्या काय आहे किंवा रिव्हर कशी बनते वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपल्याला क्लिअर पाहिजे. त्यानंतर बघा, नदीचं ओरिजिन कशाला म्हणायचं आहे, म्हणजे उगम काय आहे, ती एक संकल्पना क्लिअर पाहिजे. आणि नदीचं बेसिन आपण ज्याला म्हणूया, म्हणजे जे खोरं वगैरे असतं, आपण कधी कधी म्हणतो ना की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त
किंवा सर्वात मोठं जे खोरं आहे हे कोणत्या नदीचं आहे, खोरं हे काय भाग आहे किंवा ती नेमकी संकल्पना कोणती आहे, आपण त्याच्याबद्दलही त्या ठिकाणी काय करू बघा, इथं चर्चा करूया. परंतु ही चर्चा करण्याच्या अगोदर हा शब्द आहे आपला महाराष्ट्र काय नदी प्रणाली, ही रिव्हर सिस्टम जी आहे, ही रिव्हर सिस्टम त्या ठिकाणी पहिली आपली क्लिअर पाहिजे बघा, की नेमकं नदी प्रणाली ही काय भानगड आहे, आपण त्याच्याबद्दल एकदा बोलूया आणि नंतर आपण काय करू बघा, मग त्या ठिकाणी पुढे जाऊया. तर पहिला माझा एक भाग लक्षात ठेवा, चला बघा, रिव्हर सिस्टम. आता मी तुम्हाला रिव्हर सिस्टम ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतोय, ओके, महाराष्ट्रामधली रिव्हर सिस्टम. हा पण 1-2 मिनिट, चला ही रिव्हर सिस्टम पाहण्याच्या अगोदर ह्या 3 संकल्पना पहिल्या आपण क्लिअर करू, नंतर आपण रिव्हर सिस्टमकडे जाऊया. आता नदी कशी बनते बघा, आता दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज नद्यांचा अभ्यास करतो किंवा आपल्याला माहिती आहे गोदावरी, भीमा, कृष्णा ह्या नद्या आपण त्या ठिकाणी रोज अभ्यासतो. पण आपल्याला कधी कधी काय होतं माहिती आहे का, की रिव्हर्स काय ही संकल्पना काय आहे किंवा त्याचा उगम नेमका काय आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. आता एकाच डायग्राममध्ये ह्या दोन्ही पण संकल्पना तुमच्या मी क्लिअर करतो बघा. पहिला माझा एक भाग लक्षात ठेवला, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं 2 महत्त्वाचे शब्द आहेत. त्यातला पहिला शब्द आहे बघा भूपृष्ठ नावाचा शब्द. कोणता? भूपृष्ठ. आणि सेकंड तुमचा एक शब्द आहे बघा भूगर्भ नावाचा. आता भूपृष्ठ कशाला म्हणायचं आणि भूगर्भ कशाला म्हणायचं, 2 मिनिटं लक्ष द्या. कन्सिडर करा ही आपली जमीन आहे, जमीन आपण ज्याच्यावर राहतो ती, ह्या जमिनीच्या खालचा जो भाग आहे, अंतर्गतचा भाग खालचा, त्या खालच्या भागाला आपण काय म्हणूया, भूगर्भ म्हणूया. आणि भूपृष्ठ म्हणजे काय बघा, जमिनीच्या वरचा भाग. मग आता एक संकल्पना आपल्या या ठिकाणी क्लिअर पाहिजे बघा, की या भूगर्भामध्ये म्हणजे आपण जर ह्या भूगर्भाचा विचार केला तर ह्या भूगर्भामध्ये काय या ठिकाणी लक्षात ठेवा, पाण्याच्या ह्या ज्या धारा आहेत, धार किंवा आपण त्याला पाण्याचा एक शब्द पण वापरू शकतो बघा, ओहोळ असं म्हणू शकतो, ठीक आहे. ह्या पाण्याच्या ज्या धारा आहेत किंवा ह्या ज्या ओळी आहेत आपण कुठं भूगर्भामध्ये, ह्या कंटिन्यू त्या ठिकाणी काय करता बघा, एकमेकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी स्ट्रीमिंग करत असतात किंवा त्या वाहत असतात. मग काय होतं बघा, ज्यावेळेस बऱ्याचशा ओहळी किंवा बऱ्याचशा धारा ज्या आहेत ह्या ज्यावेळेस एकमेकांच्या विरुद्ध अशा वाहत असतात, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, एक पॉईंट असा येतो, ह्या धारा ज्या आहेत किंवा ओहळी ज्या आहेत ह्या एकमेकाला त्या ठिकाणी काय करतात बघा, सरळ एकमेकाला त्या ठिकाणी येऊन धडकतात. आणि धडकल्यामुळं काय होतं माहिती आहे का, अशा बऱ्याचशा ओहळी किंवा धारा ज्यावेळेस एकमेकाला येऊन धडकतात त्यावेळेस हे जे भूपृष्ठ आहे, हे भूपृष्ठ काय होतं माहिती आहे का, याच्यावर ताण पडतो किंवा हे ताण पडल्यामुळं भूपृष्ठाचा वरच्या भागाचे तडे जातात आणि वरच्या भागाचे तडे जाऊन त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, धारा ज्या आहेत ह्या भूपृष्ठावरती येतात आणि भूपृष्ठावरती येऊन त्या ठिकाणी काय करता बघा, एक नवीन तुमचं भूरूप तयार करतात, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवचला आपण ज्याला झरा म्हणूया. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवचला बघा, जर तुम्ही झरा जिथं एखादा जर झरा असेल त्या झराच्या जर तुम्ही जवळ गेले थोडं बाजूला आणि तिथली जमीन आपण जर असं हाताने जर आपल्या तिथली जर माती जर बाजूला काढली, मृदा, तर त्या मातीच्या खाली पण तुम्हाला लगेच पाणी पाहायला मिळतं बघा. त्याचं कारणच असं असतं की पहिला भाग तो जो झरा आहे तो भूगर्भालगत असतो बघा, म्हणजे पाण्याच्या धारी वगैरे ज्या आहेत त्या एकत्र येतात आणि ते एकमेकाच्या विरुद्ध धडकतात आणि धडकल्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्या वरती येतात. मग तुमचं एक नवीन भूरूप बनतं, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवचला काय बघा त्या ठिकाणी, झरा. म्हणजे नदी कशी बनते आपण त्याच्याबद्दल बोलतोय. नदी बनण्यासाठी ह्या पाण्याच्या ज्या धारा आहेत सुरुवातीला ह्या सर्व धारा त्या ठिकाणी काय होतं बघा, एकत्र येतात. मग अशा बऱ्याचशा धारा एकत्र येऊन अजून तुमचं एक भूरूप बनतं बघा, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवचला काय त्या ठिकाणी, झरा. आता होतं काय बघा, हे बऱ्याचशा झऱ्यातलं पाणी एकत्र येतं, म्हणजे आपण कन्सिडर करूया झरे एकत्र येतात. आता हे होत असताना 2 गोष्टी आपल्या या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. हे भूरूप पहिल्या भूरूपापेक्षा दुसरं भूरूप मोठं आहे. ह्या शब्दाचे अर्थ प्रथमतः लक्षात ठेवचला. आता मी मगापासून हा शब्द बोलतोय बघा, कोणता, भूरूप शब्द. तर नेमकं भूरूप कशाला म्हणायचं, ज्याला आपण लँडस्केप म्हणूया. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचला, भू म्हणजे काय बघा या ठिकाणी जमीन, आणि रूप या शब्दाचा अर्थ आहे बघा आकार, शेप आपण ज्याला म्हणूया. म्हणजे भूरूप या शब्दाचा अर्थ आहे जमिनीचा आकार. मग आता काय होतं माहिती आहे का, धार जी आहे अशा बऱ्याचशा धारा एकत्र येतात आणि सेकंड तुमचं भूरूप कोणतं बनतं बघा, तर सेकंड त्या ठिकाणी भूरूप बनते झरा. पहिल्या भूरूपापेक्षा दुसरं भूरूप हे मोठं आहे. मग काय झालं बघा, असे बरेचसे झरे त्या ठिकाणी एकत्र आले. काय बोललो मी, बरेचसे झरे एकत्र आले आणि बरेचसे झरे एकत्र येऊन पुन्हा काय झालं बघा, तुमचं पुढचं एक भूरूप बनलेलं आहे, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवचला आपण त्याला ओढा म्हणूया. काय बोललो बघा, ओढा. म्हणजे हे भूरूप ज्या क्रमाने त्या ठिकाणी बनत गेले तर त्यांचा चढता क्रम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. धारीपेक्षा किंवा ओळीपेक्षा मोठा झरा आहे, झऱ्यापेक्षा मोठं त्या ठिकाणी ओढा आहे, पण यातलं पाणी कसं आहे बघा, पूर्णपणे नैसर्गिक आहे बघा. मग आता असे बरेचसे त्या ठिकाणी ओढे एकत्र आले आणि बरेचसे ओढे एकत्र येऊन काय झालं बघा, पुन्हा तुमचं पुढचं एक भूरूप बनलं, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवचला नाला. असे बरेचसे नाले त्या ठिकाणी एकत्र आले आणि बरेचसे नाले एकत्र येऊन
अजून एक तुमचं भूरूप बनलं बघा, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवा चला, आपण ज्याला सहाय्यक नदी म्हणूया. अशा बऱ्याचशा सहाय्यक नद्या एकत्र आल्या आणि सहाय्यक नद्या एकत्र येऊन अजून तुमचं एक भूरूप बनलं बघा, ज्या भूरूपाचं नाव लक्षात ठेवा चला काय त्या ठिकाणी उपनदी. मग आता पहिला भाग आपला क्लिअर पाहिजे बघा. ज्यावेळेस उपनदी या ठिकाणी बनते, सरळ सिंपल गोष्ट लक्षात ठेवा चला, उपनदी ज्यावेळेस अशा बऱ्याचशा उपनद्या एकत्र येतात त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, विशाल असा जो तुमचा भूप्रदेश आहे तो भूप्रदेश त्या ठिकाणी तयार होतो. मग आता पहिला मुद्दा असा आहे की विशाल असा भूप्रदेश जर तयार झाला, मग या विशाल अशा भूप्रदेशामधून वाहत जाणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला आपण एक नाव दिलं बघा, आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवा चला, ते नाव आहे बघा या ठिकाणी सरळ सरळ काय, नदी हे नाव दिलं. काय बोललो मी, नदी. म्हणजे विशाल अशा भूप्रदेशावरून वाहत जाणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला आपण काय म्हणतो बघा, या ठिकाणी नदी म्हणतो. ओके, चला. आता ही व्याख्या जी आहे ती आपली त्या ठिकाणी क्लिअर पाहिजे बघा. काय बोललंय की विशाल अशा भूप्रदेशावरून वाहत जाणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला आपण काय म्हणलंय, या ठिकाणी नदी म्हणलंय. ओके, इथं तुमची नदी असते बघा, आणि हे जे आहे इथं असतो बघा नदीचा उगम. काय बोलतो लक्षात ठेवा चला. आता झालंय काय बघा, हे सर्व भूरूप एकत्र आले त्यावेळेस तुमची काय बनली, नदी बनली. मग धारा, झरा, ओढा, नाला, सहाय्यक नदी, उपनदी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा चला, आता हे सर्व जे आहे बघा, ह्या सर्वांना त्या ठिकाणी काय म्हणायचंय, तर याला म्हणायचंय सरळ सरळ हे पूर्णपणे जे भूरूप आहेत तर या भूरूपाला म्हणायचंय बघा या ठिकाणी नदीचं खोरं म्हणायचंय. काय बोललो मी, नदीचं खोरं. ही एक संकल्पना आपल्या त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला देतो बघा मी. बघा एक भीमा नदी आहे महाराष्ट्रामध्ये. आता तसं जर विचार केला बघा, भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आता वास्तविकतेमध्ये भीमा नदी अहमदनगर, सोलापूर ह्या आणि पुणे जिल्हा ह्या 3 जिल्ह्यामधनं काय करते बघा त्या ठिकाणी प्रवास करते. कोणती बोललो मी, भीमा नदी. पण भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, बीड जिल्ह्याचा समावेश करायचा आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी ही मेन तुमची काय झाली बघा, ही झाली भीमा नदी. परंतु या भीमा नदीला काही उपनद्या आहेत ज्या बीड जिल्ह्यामधून येऊन मिळतात बघा. मग बीडचा समावेश तुम्हाला कशामध्ये करायचा बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ नदीच्या खोऱ्यामध्ये करायचा आहे. मग होतं काय बघा, लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी डायरेक्ट उदाहरण देऊ शकतो. आपल्या शिक्षक भरतीमध्येच असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला की खालीलपैकी नदीचे जे भूरूप आहेत त्यापैकी सर्वात मोठं भूरूप कोणतं. काय बोललो मी, सर्वात मोठं भूरूप कोणतं. मग झरा हे तुम्हाला ऑप्शन असू शकतं, नाला हे त्या ठिकाणी ऑप्शन असू शकतं बघा, नदी हे पण त्या ठिकाणी ऑप्शन असू शकतं, आणि नदीचं जे खोरं आहे हे खोरं असं पण त्या ठिकाणी ऑप्शन असू शकतं बघा. तर यामध्ये सर्वात मोठं जर भूरूप कोणतं असेल तर सर्वात मोठं भूरूप लक्षात ठेवायला काय बघा, हे नदीचं जे बेसिन आहे ज्याला आपण खोरं म्हणूया, हे त्या ठिकाणी सर्वात मोठं नदीचं भूरूप आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चलो. आता आपल्याला काय करायचं बघा, मग महाराष्ट्रामधल्या ज्या नद्या आहेत आपल्याला चर्चा करायची बघा त्यांच्या संदर्भात. आता मग पहिला भाग लक्षात ठेवायचा, आपण जर महाराष्ट्रामधल्या नद्यांचा जर विचार केला बघा, जर वर्गीकरण आपण त्या ठिकाणी जर करायचं जर ठरलं तर महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आपण जर गेलो बघा तर हा एक तुम्हाला पट्टा पाहायला मिळतो, चिंचोळा भाग आहे ज्याला आपण कोकण म्हणूया. या कोकणच्या पूर्वेकडे आपण जर गेलो तर इथं बघा त्या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे. कोणता पर्वत बघा, सह्याद्री पर्वत. आणि सह्याद्री पर्वताच्या आपण जर पूर्वेकडे गेलो बघा तर या भागात तुम्हाला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणूया. आता पहिला भाग आपण जर बघितलं बघा प्रॉपरली, हा झाला महाराष्ट्राचा पूर्णपणे काय नकाशा. 2 मिनिटं लक्ष द्या. आता महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडे आपण जर गेलो तर अति पश्चिमेकडं तुम्हाला काय पाहायला मिळतं बघा, अरबी समुद्र आहे. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आपण जर गेलो बघा, महाराष्ट्राच्या काय ठिकाणी पूर्वेकडं, तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडं हा तुम्हाला बंगालचा उपसागर पाहायला मिळतो. म्हणजे डायरेक्ट महाराष्ट्र लगत नाहीये, परंतु पुढं आंध्र प्रदेश वगैरे त्या भागामध्ये, म्हणजे तो पूर्वेकडं आहे. मग झालंय काय बघा, आता लक्षात ठेवा चला, जर पश्चिमेकडं अरबी समुद्र आहे आणि पूर्वेकडे काय बघा त्या ठिकाणी सरळ जर बंगालचा उपसागर आहे, तर मग महाराष्ट्रामधल्या नद्यांचं 2 भागामध्ये आपण त्या ठिकाणी काय करू शकतो बघा, इथं सरळ सरळ त्यांचं विभाजन करू शकतो. कसं, आता पहिला भाग महाराष्ट्रामधील नद्यांचं प्रमुख उगम स्थान जर त्या ठिकाणी काय आहे तर हा सह्याद्री आहे. मग सह्याद्री आहे तर याचा अर्थ लक्षात ठेवा चला बघा, या सह्याद्रीनं काय केलंय, महाराष्ट्रातील नद्यांचं जल विभाजन केलेलं आहे. म्हणजे जर उद्या तुम्हाला जर असा जर प्रश्न आला की महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जल विभाजक पर्वत कोणता, तर आपला आन्सर काय पाहिजे बघा, सह्याद्री हा महाराष्ट्रातील नद्यांचा प्रमुख जल विभाजक पर्वत आहे. मग या सह्याद्री पर्वतावरती उगम पाहून काही नद्या या ठिकाणी पश्चिमेकडे वाहतात. काय बोललो मी, पश्चिमेकडे. आणि त्या नद्या कशाला जो मिळतं बघा,
त्या नद्या मिळतात त्या ठिकाणी अरबी समुद्राला। आणि ह्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून काही नद्या या ठिकाणी पूर्वेकडे वाहतात आणि पूर्वेकडे वाहून त्या कशाला मिळतात बघा, तर त्या मिळतात त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला। मग हाच तुम्हाला तुमच्या शिक्षक भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे, विशेष करून टी मध्ये, काही वेळेस स्टेटमध्ये पण मागच्या टायमाला हा प्रश्न, विशेष करून टी मध्ये असे प्रश्न आलेले बघा की पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नेमकं कशाला मिळतात, मग अरबी समुद्राला का हिंदी महासागराला का बंगालच्या उपसागराला, तर आपला उत्तर काय पाहिजे बघा, पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या कशाला मिळतील त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला, आणि ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात तर त्या कशाला मिळतात बघा, तर त्या मिळतात त्या ठिकाणी अरबी समुद्राला। हा पहिला मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। नद्यांची नावं आताच तुम्हाला सांगणार नाही, फक्त मी नद्यांच्याबद्दल बेसिक माहिती तुम्हाला सांगतोय। मग पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत ह्या बंगालच्या उपसागराला मिळतात। एक सिंपल तुम्हाला गोष्ट बोलतो मी, महाराष्ट्र त्याच्या पूर्वेकडे, महाराष्ट्राच्या आपण जर पूर्वेकडे गेलो तर बाकी तेलंगणा वगैरे आंध्र प्रदेश हे राज्य लागत आहे। मग आता पहिला भाग लक्षात ठेवतो, महाराष्ट्रातून नदी तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये प्रवेश करते बघा, काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। मग जर या राज्यामध्ये प्रवेश करून ती जर बंगालच्या उपसागराला जर मिळत असेल तर हा प्रवास मोठा आहे, बरोबर आहे की नाही। मग आता प्रवास जर मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये उगम पाहून लगेच कोकण आहे आणि ह्या नद्या कशाला मिळतात बघा, अरबी समुद्राला, हा प्रवास छोटा आहे। मग आता दोन गोष्टी लक्षात ठेवा, चला, जर एखाद्या नदीची लांबी जर जास्त असेल, आता पूर्वेकडे वाहणार नद्या लांबी साहजिक आहे, बंगालच्या उपसागराला मिळतात म्हणजे लांबीने कशा आहेत त्या जास्त आहेत। मग एखाद्या नदीची लांबी जर जास्त असेल तर ती नदी कशी वाहते बघा, तर ती नदी वाहते त्या ठिकाणी संथ गतीने वाहते, कशी वाहते बघा, संथ गतीने। आणि जर एखाद्या नदीची लांबी जर कमी असेल तर ती नदी लक्षात ठेवा, चला, ही कशी वाहते बघा, तर ही वाहते त्या ठिकाणी तीव्र गतीने, कशी वाहते, तीव्र। म्हणजे पहिला भाग महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत ह्या संत गतीने वाहतात आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या कशा वाहतात बघा, त्या ठिकाणी तीव्र गतीने वाहतात। ही दुसरी संकल्पना आपली क्लिअर पाहिजे। पहिली संकल्पना काय सांगितली मी, पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात आणि इकडे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कशाला मिळतात बघा, अरबी समुद्राला। पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी आहे त्यामुळे त्या तीव्र गतीने वाहतात आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांची लांबी जास्त आहे त्यामुळे ते कशा वाहतात बघा, संत गतीने। आता तिसऱ्या संकल्पनेकडे तुम्हाला मी घेऊन जातोय बघा, जी नदी संत गतीने वाहते म्हणजे पूर्वेकडे, काय बोलतोय, जी नदी संत गतीने वाहते। आता जर नदी जर दम्मादम्माने संत गतीने जर वाहत चाललेली आहे तर ती नदी काय करते माहिती आहे का, ती नदी तिच्या त्या पूर्णपणे प्रवाहासोबत या ठिकाणी गाळ वाहून घेऊन जाते बघा, काय बोललो मी, गाळ वाहून घेऊन जाते। आणि ज्या ठिकाणी ही नदी त्या समुद्राला मिळते त्या गाळाचं संचयन त्या समुद्र किनारपट्टीवरती केलं जातं आणि मग समुद्र किनारपट्टीवरती एक प्रदेश तयार होतो बघा, ज्या प्रदेशाचं नाव लक्षात ठेवा, चला, आपण ज्याला त्रिभुज प्रदेश म्हणूया, काय बोललो बघा, त्रिभुज प्रदेश। संकल्पना महत्त्वाच्या आहेत, म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या संत गतीने वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात आणि ज्या ठिकाणी त्या जाऊन मिळतात त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करतात। तिसरी संकल्पना क्लिअर। पण ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात त्या तीव्र गतीने वाहतात आणि कशाला मिळतात बघा, अरबी समुद्राला। पण नदी जर तीव्र गतीने जर वाहत असेल तर त्या नदीच्या त्या प्रवाहामध्ये गाळ नसतो बघा, कारण की ती तीव्र वाहते, गाळ वाहून घेऊनच जात नाही ती, नदीची म्हणजे गती कशी आहे, तीव्र गती आहे। आणि जर गाळ ती नदी जर वाहून घेऊन जात नाहीये, ती डायरेक्ट नदी समुद्राला मिळते, तर ज्या ठिकाणी ही नदी समुद्राला मिळते बघा त्या ठिकाणी लक्षात ठेवा, चला, ही नदी त्या ठिकाणी काय निर्माण करते, सरळ सरळ त्या भागामध्ये ही नदी काय करते बघा, जी खाडी आहे त्या खाडीचे निर्माण करते। म्हणजे इथं काय समजलं तुम्हाला, संकल्पना महत्त्वाच्या आहेत। महाराष्ट्रामधील प्रमुख नद्यांचा जल विभाजक पर्वत आहे सह्याद्री, कोणता बोललो, सह्याद्री। मग सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रातील नद्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे त्या ठिकाणी काय करतात बघा, वाहतात। मग जी नदी पूर्वेकडे वाहते ती नदी बंगालच्या उपसागराला मिळते आणि जी नदी पश्चिमेकडे वाहते ती कशाला मिळते बघा, अरबी समुद्राला। काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। मग जी नदी पूर्वेकडे वाहते ती संत गतीने वाहते आणि वाहत असताना गाळ सोबत घेऊन जाते आणि जिथं समुद्राला मिळते त्या भागात गाळाचं संचयन करते, म्हणून काय निर्माण करते, त्रिभुज प्रदेश। पण जी नदी पश्चिमेकडे वाहते ती तीव्र गतीने वाहते, मग तीव्र गतीने वाहत असल्यामुळं गाळाचं संचयन होत नाहीये, मग डायरेक्ट ज्या ठिकाणी ती समुद्राला मिळते त्या ठिकाणी काय निर्माण करते बघा, खाडी निर्माण करते। मग आता आपल्याला चर्चा करायची डायरेक्ट महाराष्ट्र संदर्भात, कारण की आपण महाराष्ट्रातल्या नद्या पाहतोय। मग पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, काय सांगलो मी, जर आपण महाराष्ट्रामध्ये गेलो तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 75% नद्या, 75%
75% नद्या ह्या पूर्वेकडे वाहतात आणि 25 म्हणजे 25% ज्या नद्या आहेत ह्या त्या ठिकाणी काय बघा पश्चिमेकडे वाहतात. समजलं काय बोललो मी? 75 आणि 25 हे दोन आकडे त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आता या थोडंसं अजून पुढं बघा, जर आपण प्रॉपरली महाराष्ट्राबद्दल बोललो बघा, आता काय सांगतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्राची प्राकृतिकदृष्ट्या आपण जर विभागणी केली तर महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग 3 आहेत, जे तुम्हाला पाठीमागे सांगितले मी. अति पश्चिमेकडे अरबी समुद्र हा काय महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग नाही. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे चिंचोळा पट्टा आहे बघा, त्या चिंचोळ्या पट्ट्याला आपण एक नाव दिले आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवायला काय बघा कोकण. काय बोलतोय, या कोकणच्या पूर्वेकडे हा जो उंच वाट्याचा भाग आहे तर त्या उंच वाट्याच्या भागाला आपण एक नाव दिले आणि ते नाव लक्षात ठेवायला काय बघा त्या ठिकाणी त्याला आपण या ठिकाणी सह्याद्री म्हणलोय. आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे विस्तृत असा हा जो पठारी प्रदेश आहे बघा, तर या पठारी प्रदेशाला आपण एक नाव दिले आणि ते नाव लक्षात ठेवायला आपण त्याला महाराष्ट्र पठार असं म्हणलेलो आहे. महाराष्ट्र पठार. मग आता जर महाराष्ट्रामधल्या नद्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे या ठिकाणी जर वाहतात तर सह्याद्री पर्वतामध्ये उगम पाहून काही नद्या पूर्वेकडे वाहतात आणि पूर्वेकडे वाहून त्या ठिकाणी लक्षात ठेवायला कशाला मिळतात बघा, तर त्या मिळतात बंगालच्या उपसागराला. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या, बंगालच्या उपसागराला. त्यानंतर सह्याद्री पर्वतामध्ये काही नद्या उगम पाहून अरबी समुद्राला मिळतात. कशाला मिळतात बघा, अरबी समुद्राला. म्हणजे पश्चिमेकडं पूर्वेकडं या ठिकाणी नद्या वाहतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काही नद्या आपण ज्याला म्हणूया ह्या पश्चिमेकडे वाहतात, काही नद्या या ठिकाणी काय बघा पूर्वेकडे वाहतात. महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे पूर्वेकडे असा 2 नद्यांचं त्या ठिकाणी कंटिन्यू वाहनं सुरू असतं. पण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मध्य प्रदेश राज्यामध्ये तिथं पण काही नद्या उगम पावतात आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये उगम पावून त्या नद्या सरळ महाराष्ट्र पठारामध्ये वाहतात आणि डायरेक्ट त्या ठिकाणी पश्चिमेकडे बरं का पश्चिमेकडे वाहून त्या कशाला मिळतात बघा, ह्या मिळतात अरबी समुद्राला. कशाला मिळतात त्या ठिकाणी अरबी समुद्राला. हा पहिला भाग या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर या मध्य प्रदेशामध्येच काही नद्या उगम पावतात आणि महाराष्ट्रामध्ये दक्षिण दिशेला वाहतात. परंतु दक्षिण दिशेला वाहून शेवटी फायनली त्या नद्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्याला मिळतात. काय बोललो मी, पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्याला या ठिकाणी त्या मिळतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत, प्रमुख नद्या, उपनद्या नाही आहे. पण उत्तरेकडे वाहणारी प्रमुख नदी महाराष्ट्रामध्ये नाही. काय बोललो मी, प्रमुख नदी महाराष्ट्रामध्ये नाही. उत्तर वाहिनी हा पश्चिम वाहिनी आहे, पूर्व आहे, दक्षिण वाहिनी आहे. मग आता माझ्या बोलण्याकडे थोडंसं जरा लक्ष द्या. जर महाराष्ट्रामध्ये पूर्व वाहिन्या जर नद्या आहेत तर मग सर्वाधिक लांबीची पूर्ववाहिनी नदी आहे बघा या ठिकाणी गोदावरी. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की महाराष्ट्रामधली सर्वाधिक लांबीची पूर्ववाहिनी नदी कोणती, तर आपला आन्सर पाहिजे बघा सर्वाधिक लांबीची पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी, जिची लांबी लक्षात ठेवतो 668 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रातली सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी एक नदी आहे बघा, जिचं नाव तुम्हाला क्लिअर पाहिजे वर्धा नदी आणि जिची लांबी आहे बघा 455 किलोमीटर. किती बोललो मी, 455. महाराष्ट्रामधली सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी एक नदी आहे जिचं नाव लक्षात ठेवायला बघा, तिचं नाव आहे त्या ठिकाणी तापी नदी. कोणती नदी बोललो मी, तापी नदी. आणि जिची महाराष्ट्रातली एकूण लांबी आहे बघा 208 किलोमीटर. आणि जर तुम्ही कोकणामध्ये गेले तर कोकणातली सर्वाधिक लांबीची पश्चिमेकडे वाहणारी एक नदी आहे बघा उल्हास नदी, हिची लांबी आहे 130 किलोमीटर. काय बोललो मी, 130. म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या, पश्चिमेकडे वाहणाऱ्या आणि दक्षिणेकडे वाहणाऱ्या प्लस कोकणातील ज्या नद्या आहेत त्यांची आपण काय केलं बघा सर्वाधिक लांबीच्या नद्या आपण त्या ठिकाणी पाहिल्यात. सर्वाधिक लांबीची पूर्व वाहिनी नदी आहे गोदावरी, सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे वर्धा नदी, सर्वाधिक लांबीची पूर्वेकडे वाहणारी कोणती बघा गोदावरी, सर्वाधिक लांबीची दक्षिणेकडे वाहणारी वर्धा, पश्चिमेकडे वाहणारी तापी आणि कोकणातील सर्वाधिक लांबीची कोणती बघा त्या ठिकाणी उल्हास नदी आपल्याला सांगावी लागेल. ओके चलो, आता आपल्याला काय करायचं आहे, एक एक नद्यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अभ्यासाला एक एक नदी आपण त्या ठिकाणी काय करू बघा पूर्णपणे फिनिश करूया. परंतु या एक एक नद्यांचा अभ्यास करण्याच्या अगोदर एक चार्ट आहे बघा, हा चार्टच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा बघा लक्षात ठेवायचा, कारण इथंच तुमचे अर्ध्याच्या वरती प्रश्न जे आहेत अर्ध्याच्या वरती प्रश्न तुमचे ह्या चार्टवरती क्लिअर करून टाकतो मी. एक तर पहिला भाग नाव तुम्हाला माहीत पाहिजे नदीचं, त्यानंतर प्रवाहाची दिशा जी आहे ही प्रवाहाची दिशा काय करा बघा या ठिकाणी क्लिअर करून घे चला. म्हणजे ती नदी नेमकं कोणत्या दिशेला प्रवास करते, म्हणजे पश्चिमेकडे वाहते का पूर्वेकडे वाहते. त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं बघा
तर प्रवाहित राज्य तुमचे क्लिअर पाहिजेत. काय बोललो मी? प्रवाहित राज्य. म्हणजे पहिला भाग प्रवाहित राज्य जे आहेत, म्हणजे ती नदी नेमकं भारतातील एकूण किती राज्यामधून प्रवास करते, हा तुमचा एक वेगळा मुद्दा या ठिकाणी क्लिअर पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, एक शेवटचा तुमचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा लक्षात ठेवा, चला लांबीचा. परंतु इथं तुम्हाला काय करायचं बघा, दोन लांबी, एक भारतातील आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी काय, सेकंड आहे महाराष्ट्रातील. आणि सर्वात शेवटी आपण जाऊया त्या नदीच्या उगम स्थानाकडं. म्हणजे ती नदी नेमकं कोणत्या ठिकाणी उगम पावते हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बस याच्यावरतीच तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न आपल्या शिक्षक भरतीमध्ये आलेले आहेत. मॅक्झिमम प्रश्न, मॅक्झिमम बोललो मी. मग आता आपण काय करू बघा, एक एक नदीला सुरुवात करूया. मला असं वाटतं आपण सुरुवात करू बघा एका नदीपासून, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा, चला नर्मदा नदी. आता नर्मदा नदीच्या प्रवाहाची दिशा आहे बघा पश्चिमेकडं, म्हणजे पश्चिम वाहिनी ही नदी आहेत. मग आता एक गोष्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे, जर पश्चिम वाहिनी आहे तर ती नदी अरबी समुद्राला मिळते, बरोबर आहे की नाही? कारण की पश्चिमेकडे वाहते. मग आता या नदीचा जो उगम आहे बघा, उगम लक्षात ठेव, चला अमरकंटक. काय बोलले मी? अमरकंटक, जो पॉईंट त्या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, बैतूल जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी ही नर्मदा नदी काय झाली बघा, उगम पावली. मग आता जर तुम्ही प्रवाहित राज्य जर बघितले तर बघा, मध्य प्रदेशामधनं इना प्रवेश केला महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामधून काय झालं बघा, इना प्रवेश केला गुजरात राज्यामध्ये, आणि शेवटी गुजरात राज्यामध्ये जाऊन ती कशाला मिळाली बघा, ती मिळाली त्या ठिकाणी अरबी समुद्राला. पहिला मुद्दा क्लिअर. मग आता या तीन राज्यामध्ये ह्या नर्मदाची जी लांबी आहे ती लांबी लक्षात ठेवा, चला 1315 किलोमीटर. तीन राज्यामधली बरं का, तीन राज्यामधली. पैकी महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी आहे फक्त आणि फक्त 54 किलोमीटर. मुद्दा क्लिअर. त्यानंतर पुढची तुमची नदी आहे बघा तापी नदी. पहिला तर एक भाग लक्षात ठेवा, चला ही नदी उगम प्रवाहाची दिशा, तापी जी नदी आहे बघा ती पण लक्षात ठेवा, चला ही त्या ठिकाणी पश्चिम दिशेला वाहते. मग मगाशी आपलं बोलणं झालंय, जर नदी पश्चिमेकडे वाहते, तुमचे दोन पॉईंट लगेच क्लिअर झाले पाहिजेत. पहिला पॉईंट काय, एक तर ती अरबी समुद्राला मिळणार आहे, आणि दुसरा पॉईंट जर ती पश्चिमेकडे वाहते तर तिनं तिच्या मुखाजवळ काय निर्माण केले, खाडी निर्माण केलेली आहे. दोन मुद्दे. मग आता पश्चिम वाहिनी आहे, मग तापी नदीचा उगम आहे बघा मध्य प्रदेशमध्ये. उगम आपण क्लिअर करूया, तिचा उगम आहे बघा मध्य प्रदेशमध्ये. एक मुलताई नावाचा डोंगर आहे बघा. काय बोलले? मुलताई नावाचा डोंगर, जो तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये पाहायला मिळतो बघा. मग मध्य प्रदेशामधनं काय झालंय, या नदीनं प्रवेश केला महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामधून शेवटी कुठे गेली बघा, ती गुजरातमध्ये गेली, आणि गुजरातमध्ये जाऊन ती अरबी समुद्राला मिळालेली आहे. मग या तीन राज्यामध्ये तापी नदीची एकूण लांबी आहे 724 किलोमीटर, पैकी महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर. त्याच्यानंतर तुमची पुढची नदी आहे बघा गोदावरी नावाची नदी. काय बोललो मी? गोदावरी. पहिला तर एक भाग आपला क्लिअर पाहिजे बघा, जर आपण गोदावरीबद्दल जर बोलतोय तर या नदीच्या प्रवाहाची दिशा आहे बघा पूर्व वाहिनी. काय बोललोय? पूर्व. मग आता लगेच आपले दोन मुद्दे क्लिअर पाहिजे. जर पूर्वेकडे वाहते तर कशाला मिळते बघा, बंगालच्या उपसागराला, आणि जर बंगालच्या उपसागराला जर मिळते तर तिथं ती त्रिभुज प्रदेशाची निर्मिती करते. मग आता हिचा उगम जर आपण बघितलं बघा, तो उगम आहे महाराष्ट्रामध्ये. हे जे त्र्यंबकेश्वर आहे बघा, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये, या ठिकाणी काय झाले, त्या नदीचा उगम झालेला आहे. आणि गोदावरी नदी आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्रामधनं तिनं प्रवेश केला तेलंगणा राज्यामध्ये, आणि तेलंगणा राज्यामधून काय झालं बघा, तिनं प्रवेश केला AP म्हणजे आंध्र प्रदेश राज्यामध्ये, आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करून ती नदी कशाला मिळाली बघा, बंगालच्या उपसागराला. मग या तीन राज्यामध्ये गोदावरीची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर, पैकी महाराष्ट्रामध्ये आहे बघा 668 किलोमीटर. त्यानंतर पुढची एक नदी आहे बघा, ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा, चला आपण जिला भीमा नदी म्हणूया. काय बोललो बघा, भीमा. आता मेन फक्त नद्या आहेत. जर आपण भीमाच्या बद्दल जर बोललो तर भीमा ही नदी महाराष्ट्राकडे वाहते बघा पूर्वेकडे, म्हणजे ती पूर्ववाहिनी आहे. पण आता इथे एक मुद्दा असा आहे की भीमा नदी डायरेक्ट समुद्राला मिळत नाही आहे. भीमा नदी डायरेक्ट समुद्राला मिळत नाही. मग तुम्हाला कधी कधी असाही प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती नदी ही समुद्राला मिळत नाही. हे तुमचे ऑप्शन आहेत 4-5. मग सांगा भीमा. भीमा नदी ही समुद्राला मिळत नाही, कारण की भीमा ही नदी, काय बोलतो लक्षात ठेवा, चला भीमा ही जी नदी आहे बघा, भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. काय बोललो मी? भीमा ही जी नदी आहे ही कृष्णा नदीची उपनदी आहे. म्हणजे ती मिळते कृष्णा नदीला, आणि मग नंतर कृष्णा नदी बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे पहिला भाग आपण जर बघितलं तर भीमा ही नदी समुद्राला मिळत नाही, तर ती मिळते कृष्णा नदीला. ठीक आहे, म्हणजे हा एक भाग क्लिअर करा. जर उद्या तुम्हाला प्रश्न जर असा आला की खालीलपैकी कोणती नदी ही समुद्राला मिळत नाही,
गोदावरी, तापी, भीमा, कृष्णा. तर आन्सर बिंदास राहायचं आणि आन्सर कोणतं द्यायचं बघा, भीमा नदी ही त्या ठिकाणी समुद्राला मिळणारी नदी नाही. मग आता पूर्वेकडे वाहते परंतु उगम तिचा क्लिअर पाहिजे बघा. भीमा नदीचा उगम झालाय महाराष्ट्रामध्ये बघा, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर नावाचा डोंगर आहे बघा, तिथं काय झालंय, या नदीचा उगम झालेला आहे आणि महाराष्ट्रामधनं हिना प्रवेश केला कर्नाटक राज्यामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये जाऊन ती मिळाली कृष्णा नदीला. मग या दोन राज्यामध्ये भीमा नदीची एकूण लांबी आहे बघा 861 किलोमीटर, पैकी महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटर ही तुम्हाला भीमाची एकूण लांबी सांगावी लागते. आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे कोणती बघा, त्या ठिकाणी कृष्णा नदी. आता कृष्णा नदीचा जो प्रवास आहे तो पण लक्षात ठेवा, चला पूर्वेकडे आहे. जर आपण तिचा उगम जर बघितला तर कृष्णा नदी उगम पावते बघा महाराष्ट्रामध्ये. हे जे महाबळेश्वर आहे त्या महाबळेश्वरमध्ये काय झालं बघा, या कृष्णाचा जो उगम आहे तो उगम त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल. आणि कृष्णा नदी बघा महाराष्ट्रामधून तिना प्रवेश केला या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामधून तेलंगणामध्ये आणि तेलंगणा राज्यामधून त्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये बघा, आंध्र प्रदेशमध्ये. आणि तिथं मग जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळालेली आहे. मग या 4 राज्यामध्ये कृष्णाची एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर, पैकी महाराष्ट्रामध्ये आहे बघा 282 किलोमीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे नद्यांच्या संदर्भात माहिती घेण्याच्या अगोदर हा जो चार्ट आहे तो त्या ठिकाणी तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. जर उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी ही सर्वाधिक राज्यामधून प्रवास करते, काय बोललो मी, सर्वाधिक, ही 1300 आहे बरं का, ते 9 वाटते, हे 1315. जर प्रश्न जर हा आला कोणती नदी ही सर्वाधिक राज्यामधून प्रवास करते, आता सर्वाधिक राज्य नर्मदा 3 राज्यामधनं, तापी 3 राज्यामधनं, गोदावरी 3 राज्यामधनं, भीमा 2 आणि कृष्णा नदी आहे बघा जी त्या ठिकाणी एकूण 4 राज्यामधून प्रवास करते, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे. कारण की होतं काय, जनरली आपण अभ्यास करताना आपल्याला फक्त गोदावरीबद्दलच मॅक्झिमम माहिती आहे. मग आपण लगेच उत्तर देऊन टाकू गोदावरी नदी ही सर्वाधिक राज्यामधून प्रवास करते, पण असं नाही आहे. सर्वाधिक राज्यामधून प्रवास करणारी जर नदी महाराष्ट्रामधली कोणती असेल तर कोणती लक्षात ठेवा, ती आहे कृष्णा नदी. हां, जर प्रश्न जर हा आला सर्वाधिक लांबीची महाराष्ट्रामधली नदी कोणती, तर मग तुम्ही आन्सर बिंदासपणे गोदावरी असं लिहू शकता. ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये आपल्याला जर प्रश्न आले याचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी देता येणं आवश्यक आहे. आणि शेवटचा एक मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करणाऱ्या नद्या, महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करणाऱ्या नद्या. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवा, ही एक संकल्पना वेगळी आहे पण थोडंसं लक्षात ठेवा, 2दा प्रवेश कशा करतात. उगम झाला तिचा तिथे एक पहिला प्रवेश, नंतर ती नदी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये जाते आणि पुन्हा काय करते बघा, रिएंटर महाराष्ट्रामध्ये करते. अशा महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करणाऱ्या नद्या एकूण 3 आहेत. पहिली गोदावरी आहे, दुसरी बघा गोदावरीची एक उपनदी आहे मांजरा नदी आणि तिसरी एक लक्षात ठेवा बघा तापी नदी. अशा 3 नद्या आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करतात, गोदावरी, मांजरा आणि तापी नदी. ठीक आहे. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, एक पहिला मुद्दा लक्षात ठेवा बघा, नदी कोणतीही असू द्या त्या नदीचा उगम तुमचा क्लिअर पाहिजे. त्यानंतर त्या नदीच्या प्रवाहाची दिशा तुमची क्लिअर पाहिजे. ती जी नदी आहे बघा प्रवाहित राज्य तुमचे क्लिअर पाहिजे, म्हणजे किती राज्यामधून तिनं प्रवास केलेला आहे. प्रवाहित जिल्हे तुमचे क्लिअर पाहिजेत, म्हणजे महाराष्ट्रामधल्या किती जिल्ह्यामधून तिने प्रवास केलेला आहे. लांबी जी आहे बघा ती तुमची क्लिअर पाहिजे, एक भारतातील लांबी आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी काय, महाराष्ट्रामधील लांबी. त्यानंतर त्या नदीचा जो राजकीय प्रवास आहे बघा तो राजकीय प्रवास पण आपला त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे, म्हणजे ती नदी पूर्णपणे तिनं प्रवास कसा केलेला आहे. त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवा, त्या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळणारी मृदा, त्या मृदेमध्ये घेतले जाणारे पिकं, त्या मृदेमध्ये बघा आढळणारे खनिज. त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवा, त्या नदीच्या पूर्णपणे खोऱ्यामध्ये कोणते कोणते ऊर्जा केंद्र आहेत का, हे एक लक्षात ठेवायचं आहे. सेकंड पार्ट आहे बघा त्या नदीच्या उपनद्या, हे आपल्या क्लिअर असणं आवश्यक आहे. मग आता सरळ आपण जर बघितलं नद्या प्लस उपनद्या यांच्या काठावर असणारे धरणं, त्याच्यानंतर बघा काठावर असणारे शहरं आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि मुख्य नदी प्लस ती नदी यांचा संगम जो आहे नेमका कुठं झाला आहे ते एक लक्षात ठेवायला. आणि जनरल असते बघा इतर माहिती. बघा आपल्याला कोणत्याही नदीचा अभ्यास करताना हे जे तुम्हाला मी पॉईंट समोर दिलेत ह्या पॉईंटच तुम्हाला काय करायचं बघा, पूर्णपणे या पॉईंटला आपल्याला फोकस करायचं आहे आणि या पॉईंटला फोकस करून आपल्याला त्या नदीचं काय करायचं बघा, प्रॉपरपणे सर्व दृष्टीने या ठिकाणी अभ्यास करायचा. ठीक आहे. चला हे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर आता काय करू बघा, थोडंसं बऱ्याचशा दिवसानंतर आज थोडंसं लेक्चर घेतोय मी,
म्हणजे आज लेक्चर घेतलेलं आहे. ओके, पण आता आपण काय करू बघा, फ्रेशमध्ये म्हणजे तसं उद्यापासून सर्वांनी लक्ष द्या. आत्ता सांगतो डबल. आणि अजून एक मुद्दा, एखाद्या दिवशी जर माझं लेक्चर जर नसेल तर सुराशे सरांना फोन करण्याची काही आवश्यकता नाही. इवन दॅट फोन करूच नका. सुट्टी साहजिक आहे, असतीच, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. तर फक्त काय करा बघा, आपलं डेलीचं आता जे लेक्चर असणार आहे ते 5 ते 6 हे तुमचं बॅचमध्ये काय असेल बघा, या ठिकाणी लेक्चर असेल बॅचमध्ये. आणि 6 ते 7 हा जो आपला टायमिंग आहे आता, यानंतर आपलं लेक्चर असेल बघा सरळ यूट्यूबवरती. ठीक आहे, इथं मी तुम्हाला शिकवणार म्हणजे हा कंटेंट देणार नाही आहे, तो कंटेंट थोडासा वेगळा असेल बघा यूट्यूबचा. इथं फक्त आपण काय करू बघा, पाठीमागं आलेले जे काही PYQs आहेत, मग परिसर अभ्यासाचे असतील किंवा सामाजिक शास्त्राचे असतील, हे आपण त्या ठिकाणी काय करू बघा, ह्या PYQला या ठिकाणी सुरुवात करूया. आणि दुसरा मुद्दा असा आहे बघा, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना पूर्ण बॅच घेणं पॉसिबल होत नाही आहे. पूर्ण बॅच तुमच्यातले जर काही विद्यार्थी असतील, तुमचे मित्र कंपनी वगैरे, त्यांनाही तुम्ही सजेशन करू शकता की 1 ऑगस्टपासून काय बोललो बघा मी, 1 ऑगस्ट जी आहे, 1 ऑगस्ट 2024 पासून आपण काय करतो बघा, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1मध्ये हा तुमचा पूर्णपणे परिसर अभ्यास आहे आणि पेपर 2मध्ये काय बघा, सामाजिक शास्त्र आहे. तर असं एक दोघांची मिळून एकच बॅच आपण सुरू करतोय. आणि ह्या बॅचची फीस तुम्हाला माहिती आहे, माझ्या प्रत्येक बॅचची फीस त्या ठिकाणी खूप कमी असते बघा. तसं 999 फीस मी थोडंसं निश्चित केली होती, परंतु तुमच्यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फोन केले आणि सांगितलं की सर ही फीस आम्हाला थोडीशी परवडेबल नाही आहे. म्हणजे ही जी 999 फीस आहे हे आम्ही सध्याला एवढी बेअर करू शकत नाही, कारण की बऱ्याचशा गोष्टी आहेत बरोबर. शिक्षण होऊन बरेचसे म्हणजे DED किंवा BEd कंप्लीट होऊन बराचसा मधला जो पॅच आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्यामुळे थोडीशी आर्थिक अडचण जी आहे ती आमच्याकडे असते, म्हणून ही फीस तुम्ही ठेवू नका असं बऱ्याचशा मुलांचं मत येते. म्हणून आपण ही फीस कॅन्सल केलेली आहे आणि तुमच्यासाठी खास त्या ठिकाणी 499 फीस आपण फक्त ह्या TETमध्ये पेपर 1 आणि पेपर 2ची दोघांची मिळून 499 फीस त्या ठिकाणी इथं निश्चित केलेली आहे. तुमच्यापैकी आता तुम्ही तर ऑलरेडी आहे त्यामुळे तुम्हाला काही विषय नाही आहे, परंतु तुमच्यापैकी 2021ला भरली होती 999. ठीक आहे ना, ते सांगतो मी आता 999. मी ते बोललो, माझ्या प्रत्येक बॅचची फीस 1000 क्रॉस असते, परंतु ह्या पण बॅचची फीस 1000च होती. तर मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं मत येते की असं एवढी ठेवू नका, म्हणून आपण त्या ठिकाणी ही फीस कन्सिडर केलेली आहे. तुमच्यापैकी जर काही इच्छुक असतील किंवा तुमचे मित्र कंपनी असतील तर त्यांना 100% तुम्ही या ठिकाणी सजेस्ट करू शकता. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 75 75 54 99. या नंबरवरती संपर्क साधा आणि तुम्ही किंवा तुमचे जे मित्र आहेत त्यांना तुम्ही 100% या ठिकाणी सजेशन देऊ शकता, ही बॅच त्या ठिकाणी आवर्जून घ्या म्हणून. ठीक आहे. अजून एक मुद्दा, जर तुम्हाला माझी टीचिंग किंवा माझी टीचिंग मेथड जर आवडली तर त्यांना सांगा. यास तुम्हाला काही फोर्स नाही आहे. म्हणजे बऱ्याचशा मुलांचे फोन आलेत म्हणून आपण ही बॅच त्या ठिकाणी सुरू करतोय. तशा माझ्या रेग्युलर राज्यसेवा कंबाईन वगैरे बॅचेस कंटिन्युअसली आमच्या सुरू असतात, परंतु माझी ही दुसरी बॅच आहे. याच्यापूर्वी एक TETची बॅच मी घेतलेली आहे, परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र. त्याच्यामध्ये खूप सारा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे. अजून पण तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी पण त्या बॅचला आणि ह्यावेळेस तर बरेचसे मुलं जॉईन पण झालेत. त्यांचे काही रिप्लाय मी कधी टेलिग्रामवरती पोस्ट करत असतो बघा. ठीक आहे. तर तुमच्यापैकी किंवा तुमच्या मित्र कंपनीपैकी 100% तुम्ही त्यांना सजेशन देऊ शकता. ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करा. ओके, चलो तर थांबूया मित्रांनो. भेटू आपण आपल्या उद्याच्या सेशनमध्ये. 5 ते 6 आपलं बॅचमध्ये होईल आणि 6 ते पुढं जे 1 तासाचं लेक्चर आहे बघा, ते आपलं डेली असेल यूट्यूबवरती उद्यापासून रेग्युलर. ओके, चलो तर थांबूया. भेटू आपण उद्या. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.